मी वरुण खोडके. शिवचिंतन. गडकिल्ले बांधताना मोठ्या प्रमाणात दगड लागत असे. सिंधुदुर्गच्या बांधकामाच्या वेळी फोंडा घाटातून दगड पाठवण्यात आले होते. दरवाजे, तट, बुरुज बांधताना चुना शेषे याचा वापर करण्यात येत असे. तटाचा पाया भक्कम करण्यासाठी शिशाचा रस ओतला जात असे. सर्वच गड बांधताना शिशाच्या रसाचा वापर केला जात असे. असे नाही, काही ठिकाणी चुना मात्र सर्रास वापरला जात असे. आजही अनेक दुर्गावरती तट, बुरुज, दरवाजे उत्तम अवस्थेत आढळतात. यावरून बांधकाम देखील भक्कम करण्यात येत असे याचा अंदाज बांधता येतो. पुरंदर माचीवरून जिथे मोरारबाजींचा पुतळा बसवण्यात आला आहे, त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीत 2 दगड घट्ट बसवण्यासाठी चुन्याबरोबरच लोखंडी पट्टीचा वापर करण्यात आलेला दिसून येतो. पद्मदुर्गाच्या बांधकामाच्या वेळेला वापरलेला चुन्याचा दर्जा इतका उत्तम होता की 300 वर्षात सतत सागराच्या लाटा आपटल्यामुळे तेथील दगड झिजले, पण 2 दगडामध्ये वापरलेला चुना आजही तसाच शाबूत राहिला आहे. सिंधुदुर्गाच्या बांधकामाच्या वेळी घाटावरून चुनखडी पाठवल्याचा उल्लेख आढळतो आणि संभाजी महाराजांनी अंजदेव बेटावर दुर्ग बांधण्यासाठी चुना व दगड पाठवून दिले होते अशी नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.